नमस्कार मित्रांनो, मी निलेश. आजच्या ससे पालनाच्या या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील ससे खरेदीचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, याच्या आधी मी जे ससे खरेदीचे व्हिडिओ टाकले आहेत ते आउट ऑफ स्टेट म्हणजे आपल्या राज्याबाहेरचे ससे खरेदी करतानाचा व्हिडिओ आहे, स्पेशली राजस्थानमधून. सो बऱ्याच जणांचं असं होतं की तुम्ही बाहेरच्या राज्यातून खरेदी करता पण महाराष्ट्रातूनही ससे खरेदी करताय, याचा एखादा व्हिडिओ टाका. सो येस मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण सोलापूर, बार्शी, येणकी, मोहोळ तालुक्यातील जे सोलापूरमध्ये येतं तिथून मिरजवरून कोल्हापूर आणि बॅक टू तिरुखपुडा असा एक मोठा दौरा केला. आणि या दौऱ्यामध्ये आपण जवळपास 230 प्राणी खरेदी केलेले आहेत. सो येस, हा दौरा तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद वाटतोय. मित्रांनो, बार्शी मधून आपण सुनीत लोंढे यांच्याकडून 185 ससे खरेदी केली. उत्तम सुब्रा लोंढे, तालुका राहणार सौंदर्य, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, राहणार मी रहिवासी. माझी सचीचं शेड होतं. सच्याचं शेड मी निलेश गोसावी साहेबांना दिलेला आहे. व्यवहार व्यवस्थित झाला, पैसे बरोबर दिले. तिकडनं आपण पुढे आलो येणकी इथे श्रीयुत अनंत मोहिते आणि त्यांचा मुलगा शुभम मोहिते यांनी आपल्याकडे 26 जुलैला ट्रेनिंग घेतली होती. आणि त्या ट्रेनिंग मध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे बॅकयार्ड रॅबिट फार्मिंग आहे. बॅकयार्ड म्हणजे परसबागेतील मुक्त संचार सस्य पालन त्यांनी केलेलं आहे ऑलरेडी छोट्या प्रमाणात. आणि ते तुम्ही पाहायला या आणि त्यामध्ये आम्हाला सुधारणा सांगा. तर त्यासाठी ऑन द वे आपण त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचं फार्म खूप सुंदर आहे. त्यांचं फार्म जे आहे ते अशा ठिकाणी आहे की तिथे खूप छान ससे पालन होऊ शकतं आणि होणारच आहे नक्कीच. त्यांची पेरूची बागायत आहे, त्यांची शेवगाची झाडं आहेत, त्यांच्याकडे ड्रॅगन फ्रूट आहेत, त्यांच्याकडे कमळं आहेत, त्यांच्याकडे गायी आहेत आणि त्यांचं स्वतःचं शेततळ आहे. तर खूप छान लोकेशनला त्यांचं फार्म आहे. आणि तिकडे त्यांचं एक मोठं मला वाटतं 100 बाय 50 असं एक मोठं शेड आहे त्यांनी बांधलेलं आहे ऑलरेडी. मला वाटतं शेळी पालनासाठी बांधलं होतं पण त्यांनी तो विचार ड्रॉप केलेला आहे आणि त्याला रॅबिट फार्मिंग करायचं आहे. सो येस, आम्ही ते मुक्त संचार सस्यपालन त्यांचं पाहिलं छोट्या प्रमाणात, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहता येईल. आणि त्यामध्ये सुधारणा ज्या आपण काही त्रुटी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या की मुक्त संचार सस्यपालन करताना काही गोष्टी चुकीच्या होतात त्या आपण सगळ्या ऑब्झर्व केलेल्या आहेत. बिळं केलेली आहेत, प्राणी थोडेसे खराब झालेले आहेत, तर त्या गोष्टी तिकडे झालेल्या आहेत. मग त्यांना आपण काय सुधारणा करायला पाहिजे हे सजेस्ट केलंय. आणि ते लवकरच मला वाटतं 20 युनिटने त्यांचं फार्म सुरू करणार आहेत. आणि त्यासाठी आजच मला त्यांचा फोन आला. त्यांनी 30 पिंजरे खरेदी केलेले आहेत आणि ते लवकरच इन्स्टॉल करतील आणि तिकडे आपलं एक छान फार्म होईल. असं खूप छान त्यांच्याकडे मजा आली आम्हाला खूप. तिथेच आम्ही जेवणही केलं, तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला. खूप छान जेवण होतं. थँक्यू मोहिते सर आणि शुभम. नमस्कार मित्रांनो, मी निलेश. सोलापूर दौऱ्यावरती आहे. बार्शीमधून प्राणी घेतले. आता आम्ही पुढे येणकी, मोहोळ तालुक्यातील येणकी गावी आलोय. अनंत मोहिते आणि शुभम मोहिते यांनी आपल्याकडे 26 जुलैला ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्यांनी आम्हाला दाखवलं की ते त्यांच्या परसबागेमध्ये सस्य पालन करते. मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवून द्यायचे. सो ते परसबागेचं सस्य पालन बघायला आलो. ससे खूप छान आहे, थोडेसे मॉडिफिकेशन करायची गरज आहे, ते त्याला मी सांगणार आहे. आणि ते मॉडिफिकेशन केल्यानंतर आपण खूप छान करू. त्यांचे मी ऍक्च्युली बाजूचे शेड्स पण बघितल्या. इव्हन त्यांचं आजूबाजूचा परिसर आहे तो सस्य पालनासाठी उत्कृष्ट परिसर आहे. मेन म्हणजे त्यांच्याकडे जो चाऱ्याची व्यवस्था आहे ती खूप छान आहे आणि त्यामुळे यांच्याकडचे ससे हे खूप छान होते असं मला वाटतं. सो ते सांगण्यासाठी मी इकडे आलो होतो. त्यांचे ससे पण आता खूप छान आहेत, फिरता येते. पण कसं काही ठिकाणी ते बिळं करून पिल्लं घालतात, त्यामुळे आपल्याला ते मॉनिटर करता येत नाहीये. तर त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्याची आणि छान करावं लागेल. सो मोहिते सर, कसं वाटतंय? ठीक, खूप छान वाटतं. व्यवस्थित. आणि लवकरच आपण पिंजऱ्यातलं करूया, ठीक आहे, आणि मोठं करू, ठीक आहे. तिकडनं मग आम्ही पुढे मिरजेला आलो. मिरज सांगली या हायवेलाच आपला मित्र केदार भोसले याचं फार्म आहे, याची जागा आहे. आणि या ठिकाणी त्याचा पिढीजात पोल्ट्री व्यवसाय होता असं म्हणेन मी. कारण त्याने मला वाटतं त्याच्या 4 का 5 शेड आहेत, लांबच्या लांब. मला वाटतं 80 बाय 30 फुटाच्या त्याचे शेड्स आहेत आणि त्या जमिनीपासून उंच अशा आहेत. सो त्या शेड बघायला त्याने मला बोलवलं होतं. त्या शेड बघितल्या मी. खूप सुंदर शेड आहेत आणि तिथेही त्याचं मनापासून सस्य पालन करण्याचा त्याचा मानस आहे आणि तो आम्हाला भेटायला आला होता आमच्या फार्मवरती. आणि त्यानंतर मी 2 दिवसापूर्वी त्याच्या ठिकाणी जाऊन होतो. खूप छान शेड्स आहेत आणि तिकडे खूप छान सस्य पालन होईल. आणि त्याची जागा ही मोहिते सरांसारखीच एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे जिथे सगळंच होईल. त्याच्याकडे चाऱ्याचा मुबलक असा पुरवठा करणारी जागा आहे.
आणि ऑलरेडी खूप छान चाराही तिथे मला दिसला. सो त्यामुळे मी नक्कीच त्याला तिकडे सजेस्ट करेन की इथे आपण सस्य पालन करू आणि लवकरच इथे आपलं फार्म चालू. सो येस केदार, ऑल द बेस्ट. आपण लवकर सुरू करू. त्यानंतर पुढे आपण आलो कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमधल्या भुयेवाडी इथे प्रतीक नाईक हा जो आपल्या सगळ्यात पहिल्या ट्रेनिंग बॅचचा विद्यार्थी होता, त्याने सस्यपालन सुरू केलेलं आहे. त्याचं मला वाटतं 5 युनिटचं सस्यपालन आहे आणि तो छान करतोय. म्हणजे तो स्वतः जॉब करतो आणि जॉब करून तो आणि त्याचा एक पार्टनर आहे, दोघे मिळून सस्यपालन करतायत. छोट्या प्रमाणात आहे, थोड्याशा त्याला पण करेक्शनची गरज आहे, पण तो करतोय. त्याचं आत्ताच कुठे 50 प्राण्यांचं प्रोडक्शन झालं होतं आणि ते प्राणी घेण्यासाठी त्याने आपल्याला बोलवलं होतं. आपण त्याचे सगळेच्या सगळे 50 प्राणी खरेदी केलेले आहेत आणि ते आपण प्राणी घेऊन आलेलो आहोत आणि ते प्राणी आपण विकले सुद्धा. तर मित्रांनो, आपण कालपासून जो सस्य खरेदीचा दौरा करत आहोत, बार्शी, सोलापूर, मिरज, त्यानंतर आपण आज आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमधल्या भुयेवाडी इथे प्रतीक नाईक हा आपला विद्यार्थी, मी म्हणेन आपली जी सगळ्यात पहिली बॅच झाली त्या पहिल्या बॅचचा हा विद्यार्थी आहे आणि त्याने हे खूप सुंदर असं रॅबिट फार्म चालू केलं आहे. त्याचं रॅबिट फार्मचं नाव आहे आम्ही ससे पालक, या नावाने तो रॅबिट फार्मिंग करत आहे. त्याच्याकडचे आपण आज 50 ससे घेतलेले आहेत. सो येस प्रतीक, तुला कसं वाटतंय? एकदम छान, कारण हा जो प्रवास आहे हा जवळजवळ इथंपर्यंत यायला तुम्हाला 1 वर्ष लागले. येस, त्यामुळे नक्कीच हा अभिमानास्पद आहे गोष्टी. सुरू करून झाली जवळजवळ 1 वर्ष, त्यानंतर आपण या अशा वेळी भेटणे हे खूप दिलासादायक आणि आपण एक संलग्नित फॅमिलीच आहे, परिवारच आहे आपण. त्यामुळे खूप छान वाटत आहे. प्रतीक खूप सिन्सिअर आहे मी म्हणेन आणि तो जॉबही करतो आणि जॉब करून तो हे सस्यपालन करतोय, त्यामुळे त्याचं खूप कौतुक आहे आणि खूप छान करतोय तो आणि त्याचे प्राणी रेडी होते. सो प्रतीक, तुला हे मोठं करायचं आहे? हो नक्कीच. येस, आपलं खूप मोठं करायचं आहे कारण की आपलं खूप सशांची डिमांड आहे आणि मला तुझ्याकडून एका वेळेस 500 प्राण्यांची रिक्वायरमेंट आहे. नक्कीच, एवढ्या मोठ्या लेवलला तुला करायचं. आज माझं सहकारी नाहीतर सहकारी असते ते एका कामानिमित्त बाहेर गेलेत. आम्ही दोघं मिळून नक्कीच तुम्हाला 500 क्वांटिटी सेल करू भविष्यात. येस येस, ओके, थँक्यू. तो मित्रांनो, असा हा सोलापूर, बार्शी, येणकी, मिरज, कोल्हापूर असा एक लांबचा चुकवणारा दौरा आपण केलेला आहे. मित्रांनो, कसं असतं माहितीये का की तुम्ही जेव्हा तुमचं आवडतं काम करत असता तेव्हा तुम्हाला त्या कामाचा कंटाळा येत नाही किंवा तुम्हाला थकवा जाणवत नाही. तुम्ही उत्साही असता, एनर्जेटिक असता. तोच प्रकार होता. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की या सस्यपालनामुळे मला महाराष्ट्र दौरा करायची संधी मिळाली. सो थँक्स टू सस्यपालन. कारण की एरवी मी कुठे महाराष्ट्रामध्ये अशा वेगळ्या ठिकाणी फिरणार होतो. मित्रांनो, महाराष्ट्र खूप सुंदर आहे आणि बाय रोड ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य पाहता येतं. कारण की शेतं आहेत, माणसं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नद्या आहेत. मित्रांनो, चंद्रभागा, कृष्णा या नद्या मी फक्त पुस्तकात वाचल्या, पण या प्रवासामुळे मला त्या नद्या पाहता आल्या माझ्या डोळ्याने आणि खूप छान असं दृश्य होतं ते. सो खूप छान. सस्यपालनामुळे मला हा महाराष्ट्र भ्रमंतीचा दौरा करता येतोय. मित्रांनो, जसं की म्हणतोय की सस्यपालन हा व्यवसाय मोठा होतोय, मला आताही खूप प्राण्यांची गरज आहे. म्हणून मी म्हणतोय की जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोण्यात तुम्ही असाल आणि तुमच्याकडे 200 पेक्षा जास्त प्राणी अवेलेबल असतील आजूबाजूला पकडून, तर आपण नक्की तुमच्या ठिकाणापर्यंत आपली गाडी घेऊन येऊ. तिकडनं आपण तुमचे सर्वच्या सर्व प्राणी खरेदी करू आणि तुमचं पेमेंट तिथल्या तिथे करू. येस मित्र, त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात कोणताही मनुष्य त्याच्या आजूबाजूला ससे पाहत असेल आणि त्या आजूबाजूच्या माणसांना ते ससे विकायचे असतील तर आपण योग्य दरांमध्ये त्यांच्याकडनं ससे घ्यायला नेहमी तयार आहोत, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला डिमांड आहे. सो येस मित्रांनो, हा व्हिडिओ, हा ब्लॉग म्हणेन मी, शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जे पण आहे ते करा आणि तुमचं फीडबॅक आम्हाला व्हिडिओमधनं द्या. अजून एक गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जर सस्यपालन करायचं असेल आणि ते कसं करायचं हे शिकायचं असेल तर येत्या 13 सप्टेंबर या रोजी आपली सस्यपालनाची कार्यशाळा असणार आहे. गणपती नंतरचा, गणपती वगैरे झाल्यानंतर पुढच्या आठवड्याच्या शनिवारी 13 सप्टेंबर या दिवशी आपली सस्यपालनाची कार्यशाळा आहे. तुम्हाला यायचं असेल तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला गुगल फॉर्म मिळेल किंवा जर तुम्ही आमची वेबसाईट पाहिली नसेल तर वेबसाईट मधून तुम्ही डायरेक्ट तुमचं बुकिंग करू शकता. तिथे एक फॉर्म फिलिंगचा सेक्शन आहे, तिथे तुम्ही भरून आम्हाला तो ईमेल येईल, जेणेकरून आमच्याकडे तुमचे डिटेल्स येतील, ते तुम्हाला पडते. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर कमेंट करायला विसरू